हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे आणि रक्षकच जेव्हा भक्षक म्हणतात तेव्हा मात्र लोकशाहीची विटंबना होते असं दिसतं आहे. कारण आपण पाहू शकतो की नवी मुंबईमध्ये जे फुटपाथ निर्माण केलेले आहेत ते अतिशय सुंदर फुटपाथ आहे आणि ते पादचाऱ्यांसाठी मुक्त असायला हवेत. परंतु आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी फुटपाथ हे फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवल्यासारखी सध्या नवी मुंबईत परिस्थिती आहे. आणि त्याहून आश्चर्याची गोष्ट ही आहे की ज्या आयुक्तांच्याकडून अपेक्षा आहेत की त्यांनी पादचाऱ्यांना जो मूलभूत हक्क आहे रस्त्यावरून चालण्याचा व फुटपाथवरून चालण्याचा त्याची पूर्तता करण्यासाठी त्यांनी पदपथ हे फेरीवाला मुक्त करणं अपेक्षित आहे. परंतु खेदाची गोष्ट आहे की त्यांच्याच निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे गार्डन बनवून त्यांनी फुटपाथ एन्क्रोच केला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निश्चितपणे फुटपाथवरती तुम्हाला लॉन किंवा अशा प्रकारचं सौंदर्यीकरण करण्याचा कुठलाही कायदेशीर हक्क नाहीये. तर आता माझी प्रशासनाकडे ही मागणी आहे की प्रशासनाने हे तातडीने याच्यावरती योग्य ती कारवाई करून एक आदर्श निर्माण करावा आणि नवी मुंबईत कुठल्याही प्रकारे फुटपाथवर आम्ही अतिक्रमण सहन करणार नाही असा प्रकारचा संदेश या कारवाईतून द्यावा अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.